चक्क नारद मुनींनी महादेवाचे देवीशी लग्न होऊ नये म्हणून त्यांची लग्नाची वरात अडवली आणि याचा आजही कन्याकुमारी शहरावर काय परिणाम होतोय जाणून घेऊया। गेल्या वर्षी आपले भाई लोक कन्याकुमारी मंदिरात बिना शर्ट प्रवेश केल्यानंतर एका तासाची लाईन मिळाली। मग आतमध्ये सुंदर वाद्यांचे भजन ऐकून देवीचे दर्शन घेतले। मंदिराच्या मागे हत्तीचेही दर्शन झाले। केकेनुसार महादेवाला आपल्या घोर तपस्येने प्रसन्न करून बाणासुराने त्याच्याकडे अमरत्व मागितले, पण कन्याकुमारी सोडून सगळ्यांवर अजय राहण्याचे महादेवाने त्याला वरदान दिले। अमरत्व मिळाल्यावर त्याने त्रैलोकात उत्पात चालू केल्याने त्याला वैतागून देवांनी यज्ञ चालू केला। कथेनुसार राजा भरतने आपल्या 8 पुत्र व कुमारी या कन्येमध्ये आपले राज्य वाट कन्याकुमारी हा भाग कुमारीला मिळाला। कुमारीला महादेवांसोबत लग्न करायचे होते आणि शंकर भगवाननेही ते मान्य केले, पण लग्न झाले तर बाणासूर मरणार नाही या भीतीपोटी सर्व देवतांनी नारद मुनींना साकडं घातलं। नंतर नारद मुनींनी महादेवांची वरात अडवून त्यांचा मुहूर्त टळवला। बाणासूर कुमारीच्या सौंदर्याने प्रसन्न होऊन तिच्याशी लग्नासाठी साकडं घातले, पण कुमारीने त्याच्यासोबत युद्ध करून त्याला ठार मारले आणि तेव्हापासून हे क्षेत्र कन्याकुमारी म्हणून स्थापन झाले।